अगदी हाडं गोठवणारी थंडी पडली आहे पुण्यात, तरीसुद्धा डोशांचं बॅटर बघा किती छान फुललंय. तर त्याच्यासाठी कसं प्रमाण घेतलं मी दाखवते. हे मिक्स डाळीचे डोसे आहेत. अगदी हाय प्रोटीन पौष्टिक असे. एका वाटीने मोजून 2 वाटी तांदूळ घेतले. आता त्याच वाटीने प्रत्येक 1 वाटी सगळ्या प्रकारच्या डाळी ज्या घरी अवेलेबल असतील त्या सगळ्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. जसं की तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि मुगाची घेताना मात्र सालीवाली घेतली आहे आणि चण्याची सुद्धा डाळ, थोडासा साबुदाणा, थोडीशी मेथी स्वच्छ धुवून मी भिजायला ठेवते. सकाळी ठेवायचे, रात्री याचं छानसं बॅटर बनवायचं आणि त्यामध्ये थोडंसं खायचं सोडा टाकून ठेवून द्यायचं. सकाळी छान असं बॅटर फुलून रेडी होतं. मग किती पण थंडी असू द्या. आई म्हणून आपल्याला मनात रोज एकच विचार असतो, मुलांनी काहीतरी पौष्टिक खावं, शरीर आणि मेंदू दोन्ही मजबूत व्हावं. आजकालची मुलं किती काही ॲक्टिव्हिटीज करत असतात ना, खेळतात, धावतात, शाळेत, ट्युशनला जात असतात. अशा वेळी त्यांना दिवसभर ऊर्जेची गरज असते आणि तो स्थिर ऊर्जा स्त्रोत देण्यासाठी मिक्स डाळीचा डोसा अगदी परफेक्ट. हा पचायला हलका असतो, पोटाला जड नाही वाटत आणि मुलांच्या पोटाच्या तक्रारीही कमी करतो. शेवटी आई म्हणून आपण सगळ्या गोष्टी परफेक्ट करू शकत नाही, पण जेव्हा शक्य असेल तेव्हा अशा छोट्या गोष्टींची निवड केली की मुलांच्या आरोग्याची पायाभरणी किती मजबूत होते हे कालांतरानं समजतं. चला, ओके, बाय.